महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सनफ्रेंड पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। पागोटे गावचे माजी सरपंच योगेश पाटील यांच्यावर भ्याड हल्ला, हल्लेखोर पसार, पोलिसांचा शोध सुरू। द्रोणागिरी नोड सेक्टर 2 धुतुम पागोटे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या पागोटे गावचे माजी सरपंच योगेश पाटील यांच्यावर जीवेठार मारण्याच्या उद्देशाने अज्ञात वाहन चालकांनी गैरकायद्याची माणसे गोळा करून हल्ला केल्याची घटना शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर रोजी सकाळी ठीक 10:55 सुमारास घडली। योगेश पाटील यांनी प्रसंग सावधगिरी बाळगून आपली 4 व्हीलर गाडी घटनास्थळावरून काढल्याने ते थोडक्यात बचावले आहेत, मात्र त्यांच्या गाडीचे नुकसान झाले असून या घटनेसंदर्भात उरण पोलीस अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत। आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार पागोटे गावचे माजी सरपंच योगेश पाटील हे शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे आपल्या कामानिमित्ताने सकाळी ठीक 10:55 सुमारास द्रोणागिरी नोड सेक्टर 2 येथील धुतुम पागोटे रस्त्यावरून आपल्या 4 व्हीलर गाडीमधून प्रवास करत होते। यावेळी एपीएम टर्मिनल या ठिकाणच्या रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग करून ठेवलेल्या कंटेनर टेलरने मागचा पुढचा विचार न करता आपले वाहन सुरू करून योगेश पाटील यांच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या उद्देशाने धडक दिली। यावेळी योगेश पाटील यांचे सदर अपघातासंदर्भात टेलर चालकाला जाब विचारला। त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली। या दरम्यान सदर टेलर चालकांनी आपल्या इतर सहकाऱ्यांना आवाज दिला। यावेळी 8 ते 10 नशेबाज इस्मांनी मागचा पुढचा विचार न करता योगेश पाटील यांच्या अंगावर धावून गेले। यावेळी योगेश पाटील यांनी सांगितले की मी याच गावातील आहे असे सांगितले। त्यावेळी गाववाल्यांना ठोका असा आवाज आल्याने सदर घटनेचे गांभीर्य ओळखून योगेश पाटील यांनी घटनास्थळावरून आपली 4 व्हीलर गाडी काढली। त्याच दरम्यान सदर इस्मानने त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यास सुरुवात केली। योगेश पाटील यांच्या सावधगिरीमुळे ते थोडक्यात बचावले, मात्र त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे। या घटनेसंदर्भात उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलांनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी कर्मचारी सदर अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत। द्रोणागिरी नोडमधील शिडकोच्या धुतुम व पागोटे ग्रामपंचायत हद्दीतील भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंगचा व्यवसाय सुरू आहे। अशा पार्किंगवर मिळालेल्या दारू व अंमली पदार्थाचे सेवन हे बंदरात ये-जा करणाऱ्या वाहन चालक करत आहेत। त्या नशेच्या धुंदीत सदर वाहन चालक आपली वाहने रस्त्यावर सर्व्हिस रोडवर आडवी उभी करून वाहन कोंडी बरोबर अपघाताला धोका निर्माण करत आहेत। या संदर्भात विचारणा केली असता ते आपली दहशत निर्माण करत आहेत। तरी अशा बेकायदेशीर पार्किंगवर व नशेबाज बेशिस्त वाहन चालकांवर संबंधित प्रशासनाने कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, नाहीतर भविष्यात नागरिकांच्या जीवितास फार मोठा धोका निर्माण होईल। योगेश भाई, काय झालं आज? मी पागोटे गावचा माजी सरपंच असून वेळोवेळी ज्या काही समस्या असतात ते नेहमी निरासर करण्याचा प्रयत्न माझ्या पद्धतीने मी करत असतो। मी माझ्या गाडीचं काम निघत असताना मी मिस्त्रीला घेऊन गेलो, तर तिथं अनधिकृत तिथं पार्किंगमध्ये असलेली गाडीने माझ्या गाडीला तिथं येऊन टच केली। त्याच्यानंतर मी त्याला विचारणा केली असताना सदर त्याच्यातून माझी बाचाबाची झाली, थोडीशी टच झाली हे समजून मी पुढे गेलो। यू टर्न मारल्यानंतर त्यांनी पूर्ण दगड हातात काठ्या घेऊन माझ्या गाडीवरती ते फोडण्याचा प्रयत्न करून माझ्यावरती प्राणघातक हल्ला। ही बाब म्हणजे फार दुर्दैवी आहे आणि कमीत 8 लोक ती होती। तर एखाद्या जर व्यक्तीवरती असा जर प्रकार होत असेल आणि हा जर व्यक्ती जर रात्रीचा प्रकार असता तर निश्चितच त्या व्यक्तीचा कोणाचाही जीव घेऊ शकतात। तर याचा शासन दरबार योग्य ते विचार करावा ही माझी नम्र विनंती। ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज।